आणि यानंतर आपल्यासोबत थेट अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील हे जोडले गेले आहेत, ज्यांचं मागील 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। ते स्वतः लोकशाही मराठीवर आहेत। त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। जरांगे पाटील, आज शिवजयंती आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा आपल्याला या शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। रॅली या ठिकाणी निघणार आहे, त्याविषयी मी प्रश्न तुम्हाला विचारेनच। मात्र पहिला माझा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही कसे आहात, कारण मागील 10 दिवसांपासून तुमचं उपोषण सुरू आहे आणि अनेक जण मराठा बांधव हे तुमचे स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी प्रार्थना करताना दिसतायत, तुम्हाला विनवणी करताना सुद्धा दिसतायत। प्रथमच छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जनतेस मनापासून खूप खूप आनंददायी सगळ्यांना शुभेच्छा। हा जागतिक उत्सव आदर्श शिवजयंती म्हणून सगळेजण साजरे करतात। त्याचप्रमाणे अंतरवाली गावातही आदर्श शिवजयंती गावकरी साजरा करतात। त्याची रात्रीपासून खूप चांगली तयारी सुरू आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व जनतेला मनापासून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात साजरी करून एक नवा आदर्श आपल्या राजांचा विचार आपण सगळ्यांनी आपल्या अंगीकारला पाहिजे आणि जयंती मात्र धूमधडाक्यात आदर्श केली पाहिजे। दुसरं म्हणाल तर आता तब्येत माझ्या मायबाप जनतेच्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आता एकदम तब्येत माझी व्यवस्थित आहे। निश्चितच जरांगे पाटील, माझा पुढचा प्रश्न आहे तो इथं जी रॅली निघणार आहे शिवजयंती निमित्त त्याविषयीचा, तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी होणार आहात का? सुरुवात करतोय, आम्ही करून देतोय, कारण चालता येत नाही, आणखी चालता येत नाही म्हणून ते 2-3 माणसं पण पकडायला लागतात। आणखी चालणं पहिले काय शक्य बघणार आहे मी प्रयत्न करून, नाही झालं तर आम्ही सुरू करणार रॅली, कारण रॅली गावात सुरू होणार आहे आणि पुन्हा इथंच आंदोलन ठिकाणीच रॅली येणार आहे आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून असं एकदम बेस्ट आम्ही आदर्श शिवजयंती करतोय। पालखीतून राजांची मिरवणूक गावकरी करणार आहेत। एकदम व्यवस्थित चांगली नियोजन आणि व्यवस्था गावकऱ्यांनी केलेली। निश्चितच जरांगे पाटील, ही व्यवस्था आपण या ठिकाणी बघत आहोत। लोकशाही मराठी सुद्धा कशा पद्धतीचं वातावरण तिथं आज दिसते ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। आता माझा पुढचा प्रश्न तो म्हणजे आज 19 तारीख आहे आणि आज शिवजयंती आहे, त्याच्यानंतर तुम्ही जी डेडलाईन दिलेली होती 20 तारखेची ती येते उद्यापासून, त्याच्यामुळे तुम्ही आता पुढची भूमिका कधी जाहीर करणार असा सवाल आहे? उद्या त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली, ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना काढून त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी सरकार करणार, कारण अधिसूचना त्यांनी काढलेली। त्यामुळे आम्ही उद्या अधिवेशनात ते घेतीलच नक्की, त्यात काही दुमत नाही, हे तर पक्कच आहे। परंतु नाही घेतलं त्यांनी तर मात्र 21ला, कारण 20ला आता किती वाजेपर्यंत चालतं याच्यावर अवलंबून आहे अधिवेशन। 21ला मात्र पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही राज्यासाठी जाहीर करणार आणि विशेष म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून आणखीन एक सांगतो की महाराष्ट्रातले जे आमदार मंत्री सगळे मराठा समाजाचे, हे त्या दिवशी म्हणजे 20 तारखेला अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या बाजूने ते बोलतील आणि त्यांनी बोलावं पण, परंतु बोलताना पण मराठा समाजाची ही ओबीसीतून मागणी आणि 50% आतून हीच मागणी सगळ्यांनी करावी। पुढे 50% वर द्या आणि वेगळं द्या ही मागणी करू नये। जर तशी मागणी एखाद्या आमदारानं मंत्र्यांनी केली तर मराठा समाज असं ग्राह्य धरणार आहे की हो मराठ्यांच्या विरोधातला आमदार, मराठ्यांचाच आमदार, मराठ्यांच्याच विरोधात त्यांनी बोलायचं, तर त्यांना ओबीसीतून जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची 50%च्यातली हीच भूमिका मांडावी लागणार आहे। जर तशी मांडली नाही तर मराठ्यांच्या विरोधात हे सगळे आमदार आणि मराठा समाजाचे आमदार आणि मंत्री हे मात्र सिद्ध होणार। निश्चितच जरांगे पाटील, याचा अर्थ तुम्ही थेट इशारा या सर्व लोकप्रतिनिधींना देतायत, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता आहे आणि तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। तर मला धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल आणि याविषयी आणखी काही ज्या माहिती आहे किंवा जे काही आंदोलन उपोषण सुरू आहे अंतरवाली सराटीमध्ये त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।